सगळ्यांना वॉर्निंग देऊन जायला लागलेत. पोलिओ डोस, मोठ्यांचा पोलिओ डोस चालू आहे. मंडळी कसा आयसा बरा आयसा. तर आज जरा मन उदास आहे कारण आमचे आईसाहेब आज परत मुंबईला चाललेले आहेत. तर त्यांना आता मी सोडायला चाललोय. चला तर मग त्यांना सोडून येऊया. तर साहेब आज नाराज आहेत. आई जाणार आहेत मुंबईला. घे काळजी. हा पोराची, माझ्या पोरांना, नातवांची सगळ्याची काळजी घे. चांगलं ठेव. चांगला हा अभ्यास कर. काय ये तू. हा परीक्षा पाठवतो पोरांना पाठवतो. चला कपडे. हे फक्त मला लागणार आहे. चादरा झालं का सामान? बस 4 आणखी. चला बॅगा भरल्यात. सगळ्यांना रडायला आले. आई जाताना सगळ्यांनाच भरून येतं. आज साहेब रडले कारण आई जाताना त्यांचं नेहमी मन भरून येतं. चला तर आम्ही आता त्यांना घेऊन जातो रेल्वे स्टेशनला. टाइम झालाय ट्रेनचा. सगळ्यांना वॉर्निंग देऊन चालल्यात आणि सगळ्यांना वॉर्निंग देऊन जायला लागलेत. पोलिओ डोस, मोठ्यांचा पोलिओ डोस चालू आहे. सगळ्यांना बाय केले. लाईट काय प्रतू. हा जा जा जा. तू पण चल. 10वी झाली की बाळून तुम्हाला पाठवतो मी मुंबईला. त्या बाबांनी म्हटलं तिथंच यायचं. आंबाचं पोस्टर इकडे यायचं नाही. मग साहेब रडले. त्यांचं मन हळवं झालंय. आमची आई इथं कसं कमी दिवस राहत्या हो. बहिणीकडे राहत्या. ते पण कशी मजबुरी आहे म्हणून. बाकी काय नाही. ते अजून मोठं व्हायला पाहिजे रे. त्याला कळायला पाहिजे. बाळ छोट आहे म्हणून बाळाला सांभाळण्यासाठी जातात. रेल्वे स्टेशन पोहोचलो आपण आता. लागते ना रे पहिले ह्याच्यावर. बघूया की आता. सती तू एक घे की त्यातलं. नको राहू दे. गाडी लॉक करतो. इकडं नाही, इकडनंच जायचंय. आता आईसाहेब रेल्वेत बसलेले आहेत. आम्ही आईसाहेबांना सोडवायला आलेलो आहोत. आणि स्वाती पण जातो म्हणाल्या. पण तिला काय सोडत नाही आम्ही आईसाहेबांबरोबर. तर आता आईसाहेब निघणार आहेत. थोड्याच वेळात आता ट्रेन चालणार आहे. तर चला. होय होय. तरी पण मी गेले
नाही आईंसंग तर काय करणार. गेली तर गेली, बिन तिकिटात यायच तू, तुला मध्येच उतरवणार. नाही उतरवणार मी, असंच बसतेस की. माझे सासरे काय रेल्वे मंत्री नाही लगेच तुला सोडायला. मला फोन करतो की काय नको काय नको. ताईंना फोन करते, तुम्हाला नाही ताईंना करून फोन. बरं असू द्या. आपलं घर एक रेल्वेचा डब्बा आहे, त्यात जाऊन बसायचं आणि मुंबईला पोहोचल्यागत वाटते तुला मग. हे बघा, हे नवीन कोच तयार केलेले आहेत. पप्पा आजीसोबत बोलायला लागले, मम्मी पप्पा आजीसोबत बोलायला लागले. झाला बऱ्यापैकी टाईम, तर निघेल लगेच ट्रेन. ग्रीन सिग्नल सुद्धा भेटलाय समोर, ट्रेन हारायला गेला तर थोड्या वेळात. इन्स्ट्रक्शन ट्रेन जायला लागली आहे. तर मित्रांनो, आईसाहेबांना मुंबईच्या रेल्वेत बसून आलेलो आहे, पण आईसाहेब गेल्या तर बिलकुल करमना झाले. कारण आई घरात असली की एक वेगळंच वातावरण असते, खूप सपोर्ट भेटतोय महत्त्वाचा विषय. आणि आता ती गेल्या तिकडं तर असं मोकळं मोकळं वाटायला लागलंय. काय घरात मजा येईना झाल्या. तर बघू आता, परत लवकरच बोलून घेतले मी तिला. आता लवकर आली तर खूप छान होईल, खूप बरं वाटेल. कारण आई असली की वेगळीच मजा असते हो, घरात खूप करमते. तर आता येईल आई, बघू जेव्हा येईल तेव्हा येईल. कारण तिला तिथं पण लक्ष द्यायला लागते, इकडं पण लक्ष द्यायला लागते, सगळीकडे लक्ष द्यायला लागते. तर चला, आता व्लॉग इथं स्टॉप करतो, थांबवतोय. जर व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 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 सबस्क्राईब करा. आणि भेटूया नवीन व्लॉगला, नवीन दिवशी. जय शिवराया.